रब्बी हंगामातल्या हरभरा पीक क्षेत्रात 10.60% वाढ. आणि जगात यंदा सोयाबीन उत्पादन 336 दशलक्ष टन होईल असा अमेरिकन कृषी विभागाचा अंदाज. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपले स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. रब्बी हंगामातली हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा हरभरा पीक क्षेत्रात 10.60% वाढ झाली आहे. गेल्या 2 वर्षात हरभरा उत्पादनामध्ये घट झाल्यानं दर वाढले होते. यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हरभरा लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. हरभरा पिकानं 9.90 दशलक्ष हेक्टर क्षेत्र व्यापलं आहे. मध्य प्रदेशात 3.25 दशलक्ष हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. जगात यंदा सोयाबीन उत्पादन 336 दशलक्ष टन होईल असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागानं व्यक्त केला आहे. अमेरिकेतलं सोयाबीन उत्पादन 117 दशलक्ष टनांवर पोहोचेल, तर जगात सोयाबीनचा साठा 80.38 दशलक्ष टन शिल्लक राहील. जगातल्या एकूण तेलबिया उत्पादनात 6 लाख टनांनी घट होण्याचा अंदाज अमेरिकन कृषी विभागानं व्यक्त केला आहे. जिद्द, चिकाटी आणि कष्टांबरोबरच शेतकऱ्यांनी लागवडीसाठी योग्य पिकांची निवड केली तर इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शेतीच फायदेशीर ठरू शकते, याचा अनुभव हळूहळू शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. बुलडाण्यातल्या एका शेतकऱ्यानं केवळ 1.5 एकरात घेतलेल्या पिकांनी त्याला भरघोस उत्पन्न मिळवून दिलंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातल्या देऊळगाव मही इथं राहणाऱ्या दत्तात्रय शिंगणे यांच्याकडे 5 एकर वडिलोपार्जित शेती असली तरी पारंपरिक पिकं घेत शेती करताना ती फायदेशीर होत नव्हती. त्यामुळे इतरही कामं करावी लागत होती. तरीही समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्यानं अखेर स्वतःच्या शेतीवर जास्त भर देण्याचं शिंगणे यांनी ठरवलं. 1.5 एकरात त्यांनी 1.5 क्विंटल मेथीचं बी पेरलं. शेतीची मशागत करताना पाणी आणि खताच्या योग्य प्रमाणामुळेच अवघ्या महिनाभरातच मेथीची हिरवीगार शेती दिसू लागली. तूर, सोयाबीन, उडीद, मूग या पिकामध्ये मला पैसे राहत नव्हते. पैसे राहत नसल्यामुळे मी एक नवीन प्रयोग करायचं ठरवलं. ते 1.5 एकर शेतामध्ये मी मेथी टाकली. मला 15,000 रुपयापर्यंत मेथीला खर्च आला. पीक चांगलं आलं. मेथी, ऊस आणि मका या 3ही पिकांपासून सुमारे 4 लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याचं उत्पादन होणार असून वर खर्च वगळता 3 ते 3.5 लाख रुपयांचा नफा त्यांना होणार आहे. पारंपरिक शेतीऐवजी वेगवेगळ्या पिकांची निवड केल्यानं कमीत कमी उत्पादन खर्चात जास्त नफा मिळवून देणाऱ्या शेतीचा आदर्श शिंगणे यांनी घालून दिला आहे. उस्मानाबाद आकाशवाणी केंद्र, कृषी विभाग आणि उस्मानाबाद जिल्हा सीड फेडरेशन यांच्यातर्फे रेडिओ किसान दिनानिमित्त आकाशवाणी किसान पुरस्कार 2017 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम दिनांक 15 फेब्रुवारीला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सारोळा बुद्रुक इथं संपन्न होणार आहे. उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे विभागात उन्हाळी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 1370 हेक्टरवर पेरणी झाली आहे. उन्हाळी पेरणीमध्ये सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, मका आणि उन्हाळी बाजरी या पिकांची पेरणी सुरू केली आहे. कृषी विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत.
तूर डाळ कमाल 4075 रुपये प्रति क्विंटल, किमान 3301 रुपये प्रति क्विंटल. मका 1358, 1152. सोयाबीन 2775, 2321. भेंडी 2500, 1800. वांगी 900, 400. कोबी 600, 300. केळी 350, 225. टोमॅटो 900, 400 आणि लिंबू कमाल 2500 रुपये प्रति क्विंटल, किमान 1000 रुपये प्रति क्विंटल. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता पाहूयात हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तसेच पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे 12.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील 3 दिवसात किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही. राज्यात शेतकरी बंधूंनी कोकणात मोहरलेल्या आंबा झाडांना फळगळ कमी होऊन चांगली फळधारणा होण्यासाठी आम्रशक्ती या विद्राव्य अन्नद्रव्याची 1 लिटर प्रति 25 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सदर 25 लिटर द्रावण हे 4 मोहरलेल्या झाडांसाठी वापरावे. दुसरी व तिसरी फवारणी फळे वाटाणा व गोटी आकाराची असताना करावी. तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी व फळांची प्रत सुधारण्यासाठी फळे वाटाणा, गोटी व अंडा. महाराष्ट्रात सध्याचे कोरडे हवामान पाहता रब्बी पिकांना, भाजीपाला व फळबागांना गरजेनुसार संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. रब्बी पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे करावी. रस शोषक किडींमध्ये तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकांमध्ये मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलियम 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 3 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. मराठवाडा विभागात वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकाची काढणी करावी. हरभऱ्याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात, घाटे वाळू लागतात. त्यानंतर पिकाची कापणी करावी. अन्यथा पीक जास्त वाळल्यास घाटे गळ होऊन पिकाचे नुकसान होते. लिंबूवर्गीय फळपिकात साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये झाडावर आंबिया बहाराची फुले व फळधारणा होते. या कालावधीत पाणी नियोजनासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 28, किमान 20 अंश सेल्सिअस. पुणे 32, 13. नागपूर 31, 16. औरंगाबाद 31, 16. सोलापूर 34, 17. आणि नाशिक कमाल 31, किमान 14 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. भारत हा शेतीप्रधान देश आहे. एकेकाळी आयात करणारा भारत देश आज निर्यात करणारा भारत देश झालाय. यामागे अनेक भगीरथ प्रयत्न आहे. जसे कृषी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांचे आहेत तसे शेतकऱ्यांचेही आहेत.
या प्रगतीमध्ये अनेक बाधा आल्या आणि त्याच्या अडचणी निर्माण केल्या, तर त्याचंही संशोधनाच्या माध्यमातून मार्ग काढण्यात आलेले आहे. शारपट जमिनी ही एक मोठी समस्या आज आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये दिसून येते. परंतु या शारपट जमिनीचे नेमके गुणधर्म काय आहेत, या शारपट जमिनीच्या सुधारणा कशा कराव्यात, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ मधुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल दुर्गुडे आज आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि माहिती देणार आहेत की शारपट जमिनीची सुधारणा कशी करावी. दुर्गुडे सर, नमस्कार. नमस्कार. शारपट जमिनी हा विषय नेहमी चर्चेला जातो. मला एक सांगा सर की ह्या शारपट जमिनी नेमक्या आहेत काय आणि कोणते प्रकार आहेत? शारपट जमिनी जर म्हणलं की त्याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात आणि हे माती परीक्षणाद्वारेच आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येतं. बरोबर. आणि पहिला जो प्रकार आहे तो क्षारयुक्त जमिनी आहे. याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याच्यानंतर त्याचं रूपांतर एक क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये होतं. हा दुसरा प्रकार. आणि त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो चोपण जमिनी आहे. तर अशा प्रकारे ह्या 3 प्रामुख्याने शारपट जमिनीचे प्रकार आहेत आणि ह्या प्रकारानुसारच आपल्याला त्याचे गुणधर्म माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याच्या सुधारणा करणं सुद्धा ह्या प्रकारानुसारच करणं आवश्यक आहे. मग सर, कधी काळ होता की ज्यावेळेस नैसर्गिक शेती व्हायची त्यावेळेस खतं, बियाणं, आधुनिक बियाणं किंवा कीटकनाशक याचा काही वापर होत नव्हता. पण अलीकडच्या काळात आधुनिक शेती जशी अंगीकारली जाते, अतिसिंचनाचा वापर होतोय, त्यामुळं हे प्रमाण वाढलंय का आणि महाराष्ट्राच्या कुठल्या भागामध्ये या शारपट जमिनीचा प्रश्न आहे? बरेचसे आपण जर कॅनॉल खालील क्षेत्र पाहिलं आणि नदीकाठचं क्षेत्र पाहिलं तर विशेषतः कोल्हापूर भागात जर पाहिलं आपण पंचगंगाचा पूर्वेकडला भाग असेल, तसंच जर आपण सांगलीचा जर कृष्णा काठ पाहिला असेल की ज्या ठिकाणी सांगली डिग्रस हे त्याच्या परिसरातला जो भाग आहे किंवा पुणे भागातला जो काही मुळा मोठा असेल, भीमा असेल, नीरा असेल, त्याचं जे काही सिंचन क्षेत्र आहे हे सगळे सिंचन क्षेत्र विशेषतः अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा नाशिकमध्ये निफाड गोदावरीचं जे क्षेत्र आहे ते संपूर्णपणे बऱ्यापैकी जवळजवळ 50 ते 60% क्षेत्र हे शारपट झालेलं आहे आणि दरवर्षी 10% क्षेत्र हे जवळजवळ शारपट होत चाललेले आहे. तुम्ही जर विदर्भात जर पाहिलं तर पूर्णा खोरे हे जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा क्षारपट अतिसिंचनाचा वापरानं ह्या खराब होत चाललेलं आहे. क्षारपट जमिनीचं जे क्षेत्र आहे ते दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे. निश्चितपणे म्हणजे म्हणतात की अति तिथे माती, जसं सिंचनाचं हे प्रमाणही जास्त झालंय त्या ठिकाणी जमिनीची प्रत खालवते. मला एक सांगा की शारपट जमिनी होण्यामागे प्रमुख कारण कुठली आहेत? म्हणजे अतिसिंचन आपल्याकडलं जे हवामान आहे ते एकदम कोरडं आहे, उष्ण आहे. बरोबर. त्याचप्रमाणे पाऊस सुद्धा कमी पडतो, त्यामुळे जो क्षारांचा निचरा व्हायला पाहिजे तो होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे कॅनॉल आहेत किंवा ज्या चाऱ्या आहेत त्याला लाईनिंग केलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यातून जे पाणी पाझरतं त्याच्यामुळे जमिनी पाणथळ होत चाललेल्या आहेत. त्याचप्रमाणे सिंचन क्षेत्रामध्ये ऊसासारखी जी एक सारखी ऊस पद्धती आहे, ऊस घेतल्यानंतर ऊस आणि अमर्याद पाण्याचा वापर, त्याच्यामुळे काय झालंय की सिंचन क्षेत्र तर खराब झालंच आहे परंतु भूगर्भातलं पाणी सुद्धा क्षारपट झालेलं आहे आणि अशा अमर्याद क्षारयुक्त पाण्याचा सुद्धा त्या सिंचनासाठी वापर केला जातो. आणि त्याचप्रमाणे जे काही नैसर्गिक नाले होते किंवा ओढे होते हे सुद्धा लोकांनी बुजवलेत. त्याच्यामुळे काय झालंय की नैसर्गिक निचरा हा कमी झालेला आहे. त्यामुळं जे काही अमर्याद पाणी देतो आणि आपला जे काही माती आहे ती बेसाल्ट या खडकापासून तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये खनिज किंवा क्षाराचं प्रमाण ज्यावेळेस पाण्याचा त्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस ते क्षार त्याच्यामध्ये एकत्र होतात आणि नंतर ते क्षाराचं प्रमाण वाढतं. तर असे आणि दिवसेंदिवस जो सेंद्रिय खत आपण म्हणतो किंवा शेणखत म्हणतो याचाही अपुरा पुरवठा होत चाललेला आहे. रासायनिक खतांचा वापर तर अमर्याद होतच चाललेला आहे, पाण्याचा अमर्याद वापर होतच चाललेला आहे आणि या सर्व गोष्टी एकत्रितरित्या होत असल्यामुळं हे क्षारपट जमिनीचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे. सर, तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की दरवर्षी 10% क्षेत्र हे वाढतंय, पण हे नेमकं ओळखायचं कसं? म्हणजे ही शारपट जमीन आहे त्याचे काही उदाहरणं आहेत का, म्हणजे किंवा गुणधर्म आहेत का कुठले? आता याच्यामध्ये आपण जर माती परीक्षण जर केलं तर किंवा एक ढोबळ मानाने आपण जर ओळखायचं ठरवलं तर पहिला जो प्रकार आहे तो क्षारयुक्त जमीन आहे. आता आपल्याला जर आपण त्या जमिनी त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला पांढरे असे विरघळणारे क्षार जे आहेत ते पृष्ठभागावर दिसून येतात. म्हणजे पांढरा थर असा मिठासारखा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. बरोबर. आणि हे जर माती परीक्षण केलं तर आपल्याला त्याचा जो सामू आहे तो 8.5 पेक्षा कमी असतो आणि क्षारांचं जे प्रमाण आहे त्याला आपण विद्युत वाहकता म्हणतो ते मात्र 1.5 DC सायमन प्रति मीटर पेक्षा जास्त असतं. आणि विनिमय सोडियमचं जे प्रमाण असतं ते 15% पेक्षा कमी असतं. आणि ह्या क्षारांमुळे काय होतं की आपण जे पेरतो ती पेरणीची जी उगवण क्षमता आहे बियाची ती सुद्धा कमी होते. आणि अशा प्रकारे आपल्याला जे काही पृष्ठभागावर पांढरे थर दिसले की आपण क्षारयुक्त जमीन असं ओळखायचं. पण याच्या सुधारण्याच्या नेमकी काय पद्धती आहेत? आपण कसं या जमिनी सुधारणा करू? आता आता जी मी क्षारयुक्त जमीन सांगितली की ज्या पांढरे क्षार दिसतात तरी आपण थोडेसे हे क्षार खरवडून सुद्धा काढू शकतो किंवा त्या ठिकाणी चांगलं पाण्यानं देऊन थोडे वाफे करून चांगलं पाणी देऊन त्या ठिकाणी क्षाराचा निचरा सुद्धा करू शकतो. बरोबर. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनी काय करायचे की शेतीच्या आजूबाजूला जे चर आहेत ते चर खोल करायचे की जेणेकरून पाऊस जर पडला किंवा
किंवा अतिरिक्त पाणी जर असेल तर ते अतिरिक्त पाणी क्षारांना घेऊन काय होईल, बाहेर निघून जाईल. अच्छा. तर अशा पद्धतीनं हे क्षारांचं, आणि एक लक्षात घ्या, ह्या क्षारयुक्त जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक भूसुधारक वापरू नका. अच्छा. कारण ऑलरेडी त्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. वाढलेलं मग त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम, क्लोराईड आणि सल्फेट बरोबर असतात. सोडियम फार कमी असतो. अच्छा. म्हणून हे जे विरघळणारे क्षार आहेत याला फक्त आपल्याला जमिनीतून बाहेर काढायचे. त्यामुळे निचरा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीनं सेंद्रिय खतांचा आपण जास्त वापर करायचा आहे. अच्छा. तसेच आपण हिरवळीचे खत जे आहे, ढ्यांचा असेल, ताग असेल, हे 2 ते 3 वर्षातून एकदा तरी 1.5 महिन्यामध्ये फुलोरा सुरू होताच आपण गाडायचे, अच्छा. की जेणेकरून त्या जमिनीमध्ये जे क्षार आहेत ते काय होईल, अतिरिक्त पाण्याबरोबर निघून जातील. जातील. तर अशा पद्धतीनं ही जी काही सुधारणा आहे, सुधारणा पाळायची. आणि याच्यामध्ये मी सगळ्यात महत्त्व सांगितलं की कोणत्याही प्रकारची मळी कंपोस्ट एक टाकू नका, अच्छा. जिप्सम टाकू नका, गंधक टाकू नका, आणि सगळ्यात सेंद्रिय जी शेती म्हणतो ती जर आपण ह्या ठिकाणी जर केली अशा जमिनीमध्ये तर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल. तर क्षारयुक्त जमिनीचा तर विषय झाला आता, पण चोपण होण्याचं, जमिनी चोपण होण्याचं प्रमाण पण फार मोठं आहे. तर त्या चोपण जमिनी आपण कशा ओळखाव्यात? आता दुसरा जो प्रकार आहे ना तो क्षारयुक्त चोपण आहे. अच्छा. म्हणजे क्षारयुक्त पहिला झाला, त्याच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर क्षारयुक्त चोपण होतो. आता क्षारयुक्त चोपणचे गुणधर्म जर आपल्याला पाहिजे असेल तर विरघळलेले क्षार मी आतापर्यंत जे सांगितले तिथं आहेच, परंतु सोडियम नावाचा सुद्धा जो विनिमय सोडियम असतो आणि पाण्यात विरघळणारा जो सोडियम असतो तो सुद्धा एकत्रितरित्या ह्या जमिनीमध्ये आपल्याला आढळून येतो. आणि मग त्यामुळे काय होतं की सामू जो आहे तो 8.5 पेक्षा जास्त असतो. जर सोडियमचं प्रमाण असेल तर जास्त असतो, नसेल तर कमी असतो. पण सामू हा कमी जास्त असू शकतो, परंतु क्षार मात्र आहे, क्षारता ती मात्र 4 पेक्षा जास्त असते. आणि विनिमय सोडियमचं जे प्रमाण आहे ते मात्र 15% जास्त असतं. पण एक ढोबळमानानं आपल्याला जर अशी जमीन जर ओळखायची असेल, क्षारयुक्त चोपण जमीन जर ओळखायची असेल तर आपल्याला अशी तेलकट डागासारखे त्याच्या जमिनीच्या पृष्ठभागावर रेती एकत्र होऊन असे क्षार जे आहेत ते असे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे असे काळपट असे तेलकट डागासारखी जमीन ही पृष्ठभागावर दिसते. आणि ही जमीन जी आहे ती पावसाळ्यामध्ये चिबड असते आणि उन्हाळ्यामध्ये कडक होते. तर अशा पद्धतीने ही जमीन आपल्याला ओळखता येते. सर, याला पण नियंत्रणात आणण्यासाठी काहीतरी उपाययोजना असतील ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगा. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे काही चर आहेत, भूमिगत चर असेल, ओपन चर असेल किंवा उघडे चर असतील किंवा भूमिगत सच्छिद्र निचरा प्रणाली असेल, याची व्यवस्था पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. कारण हे जे क्षार आहेत हे क्षार आपल्याला जमिनीच्या बाहेर काढायचे. त्यामुळे प्रथम निचऱ्याची व्यवस्था करायची आणि नंतर सुधारण्याची व्यवस्था करायची. मग सुधारणेमध्ये काय की त्या जमिनीमध्ये थोड्याफार प्रमाणात सोडियमचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला माती परीक्षण करून जिप्समची रिक्वायरमेंट, गरज किती आहे ही काढूनच आपण जिप्समची मात्रा ठरवायची. अच्छा. आणि आता ढोबळमानाने जर जिप्सम तुम्ही त्या जमिनीमध्ये जर टाकलं तर आणखी या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे जिप्सम अगदी माती परीक्षेनुसार, आणि हे जिप्सम टाकत असताना आपल्याला शेणखतामध्ये एकत्र करूनच त्या जमिनीमध्ये टाकायचं आहे. अन्यथा जो कणावर चिटकलेला जो सोडियम असतो तो लवकर निघणार नाही. पण शेणखतात जर मिक्स करून आपण जर हे जिप्सम दिलं तर त्याची जी काही निघण्याची किंवा वाहून जाण्याची जी क्षमता आहे ती वाढते. तर अशा पद्धतीनं आपण जिप्समचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरवळीचं खत जे आहे हे सुद्धा आपण 2 ते 3 वर्षातून घेणं आवश्यक आहे. किंवा 1.5 महिना झाला की फ्लोऱ्यात आलं की आपण ढ्यांच्या किंवा ताक त्या ठिकाणी गाडायचं आहे. सेंद्रिय खतांचं जे आहे, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, याचाही वापर आपण ह्या जमिनीमध्ये वाढवायचा आहे. आणि उगवण क्षमता ह्या ठिकाणी कमी असते. त्यामुळे जरा थोडंसं 20 ते 25% आपल्याला बियाणं सुद्धा त्या ठिकाणी जास्त वापरायचं किंवा 25% नत्र जे आहे, शिफारस केलेली नत्र असेल ते नत्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जास्त वापरायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे एकत्रितरित्या आपण जर सुधारणा केल्या तर निश्चितच आपण क्षारयुक्त चोपण जमिनीची सुद्धा सुधारणा करू शकतो. सर, आता तिसरा प्रकाराविषयी आपण चर्चा करू, चोपण जमिनी. तो नेमका काय प्रकार आहे? आता तिसरा प्रकार हा चोपण जो आहे तो आपण ढोबळमानानं जर ओळखायचं ठरलं तो अतिशय भारी जमीन असतात, खोल जमिनी असतात, का मुरुम लवकर लागतच नाही. आणि ह्या जमिनीचा जर पृष्ठभाग आपण जर पाहिला तर अशा भेगाळलेल्या जमिनी दिसतात, भेगा पडलेली दिसतात. 5-5 ते 10-10 सेंटीमीटर अशा रुंदीच्या आणि जवळजवळ 1-1 मीटर खोलीपर्यंत ह्या भेगा त्या ठिकाणी गेलेल्या असतात. अतिशय कडक अशी ही गडण तयार झालेली असते. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही जमीन चिबड असते, आपल्याला त्या जमिनीमध्ये कोणतंही पीक घेता येत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तर अतिशय दगडासारख्या कडक असे मोठमोठाले कॉलमनर स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि त्या ठिकाणी मग मुळ्यांची वाढ नीट होत नाही. आणि मग त्या ठिकाणी जर आपण माती परीक्षण जर केलं तर आपल्याला सामू जो आहे तो 8.5 पेक्षा जास्त आढळून येईल. त्याचप्रमाणे क्षार मात्र जर पाहिलं तर इतर 2 प्रकारामध्ये जास्त होते, पण ह्या चोपण जमिनीमध्ये क्षारता जी आहे ती मात्र 1.5 डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनिमय सोडियमचं प्रमाण हे 15% पेक्षा जास्त असतं. आणि विनिमय सोडियमचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असल्यामुळे काय होतं की ती जमीन एकदम फुगते आणि नंतर वाळल्यानंतर दगडासारखी टणक होते. आणि त्यामुळं पिकांची वाढ जी आहे किंवा पिकं जी आहे तर ते पिवळे पडतात आणि त्याची वाढ खुंटते. आणि वाढ खुंटलं की आपल्याला ते उत्पादनामध्ये त्याची कमी येते.
बरेचसे ऊसाचं क्षेत्र जर आपण पाहिलं तर अशा ऊसाच्या क्षेत्रामध्ये एकरी 15 ते 20 टन किंवा 25 टन एकरी उत्पन्न घेणारे शेतकरी आज सिंचन क्षेत्रामध्ये तुम्हाला आढळून येतील. परंतु त्या ठिकाणी आपण सुधारणा केली पाहिजे. तर या चोपन जमिनी कशा सुधाराव्यात? आता ही चोपन जी जमीन आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला जिप्सम ह्या ठिकाणी टाकलं पाहिजे. जिप्सम हे शेणखतात मिक्स करूनच माती परीक्षणाद्वारे यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला टाकायचे. म्हणजे जी मात्रा असते ती त्या जमिनीमध्ये किती विनिमय सोडियम आहे त्यानुसारच आपल्याला ती जिप्सम टाकायचं असतं. आता साधारणतः एक 5 सोडियम विनिमय सोडियमचं प्रमाण जर 5 असेल मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम तर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः हेक्टरी 10 टन जिप्सम आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागते. आणि जर ही चुनखडीयुक्त चोपन जमीन असेल तर जिप्सम न टाकता गंधक टाकायचं आहे. परंतु जिप्सम जे निघालंय 10 टन आपण जे काढलंय विनिमय सोडियमवरून त्याच्या 1/5 गंधक हे त्या जमिनीमध्ये टाकायचं आहे. मग आता हे गंधक जे आहे ते चुनखडीयुक्त चोपन जमिनीमध्ये टाकायचं आहे आणि कॅल्शियमचं प्रमाण जर कमी असेल तर त्या ठिकाणी जिप्सम टाकायचं आहे. परंतु हे दोन्ही प्रकार जे आहेत ते शेणखताबरोबर टाकायचे आहेत. किंबहुना त्या ठिकाणी आपण जर हिरवळीचं खत घेतलं, ढेंचा घेतला किंवा ताक घेतला तो ताक गाडतेवेळी सुद्धा आपण जिप्सम त्या जमिनीमध्ये टाकायचं आहे आणि पाणी द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरवळीचे खतं तर आता सांगितलेच. त्यानंतर जैविक खतं हे सगळ्याच जमिनीमध्ये जैविक जे आहे सूक्ष्म जीवाणूंचं जे प्रमाण आहे ना ते अतिशय कमी झालेलं असतं. त्यामुळे आपण जीवाणू खतांचा वापर या तिन्ही जमिनीमध्ये करणं अतिशय महत्त्वाचं असतं. मग त्याच्यामध्ये रायझोबियम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, ऊसाचं बेण्याला ॲसिटोबॅक्टर असेल, या सर्व जीवाणू खतांचा वापर आपण अशा जमिनीमध्ये निश्चितच केला पाहिजे. कारण ह्या जमिनीमध्ये हे जे काही क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे जीवाणूंची संख्या जी आहे ती कमी झालेली असते. आता ह्या चोपन जमिनीमध्ये एक लक्षात घ्या की रोटाव्हेटर जो आहे त्याचा वापर कमी करायचा आहे किंवा शक्यतो टाळायचा आहे. कारण काय असे की जमीन अतिशय कडक असते आणि पहिला जो 15 सेंटीमीटरचा किंवा अर्धा फुटाचा जो काही लेअर असतो तो काय होतो ह्या रोटाव्हेटरनं भुसभुशीत होतो. परंतु त्याच्या खालचा जो आहे थर तो अतिशय कडक होतो आणि मग त्या मुळ्यांची जी वाढ आहे ना ती अर्ध्या फुटाखाली मुळ्यांची नीट वाढ होत नाही आणि वाढ खुंटते. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला रोटाव्हेटर जो करायचा आहे तो शक्यतो टाळायचा आहे. परंतु त्याऐवजी आपण सबसॉयलरने नांगरट करायची की जेणेकरून खोलीवर आपल्याला नांगरट करता येईल आणि ती जमीन जी आहे ती आपल्याला वापशावर चांगली येता येईल. त्यामुळे सबसॉयलरचा वापर मात्र ह्या जमिनीमध्ये आपण करायचा आहे आणि रोटाव्हेटरचा वापर टाळायचा आहे. तसंच आता ही जमीन जर पाहिली आपण तर सामू 8.5च्या पुढे म्हणजे अतिशय विम्लधर्मी आहे. त्याच्यामुळे आपण आम्लयुक्त खतांचा वापर जर त्या ठिकाणी जर केला तर निश्चितच त्या पिकाला त्याचा प्रतिसाद आपल्याला चांगला मिळतो. मग आम्लयुक्त खतं कोणती तशी नत्र जर आपण घेतलं तर युरियाऐवजी आपण अमोनियम सल्फेट जर वापरलं तर निश्चितच त्याचा प्रतिसाद तुम्हाला पिकाला चांगला मिळेल. स्फुरद जर आपण एक घटक घेतला मुख्य अन्नद्रव्य जर घेतलं तर आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर आपण त्या ठिकाणी जर केला तर हे आम्लयुक्त खत आहे. तर हा जो समूह आहे तो त्या मुळ्याच्या सानिध्यात असलेल्या या मातीचा जो समूह आहे तो काही प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात कमी करतो आणि नंतर काही अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. कारण अन्नद्रव्ये जे आहेत बहुतांशी अन्नद्रव्ये जे आहेत ते फक्त 6.5 ते 7.5 या सामूच्या दरम्यानच उपलब्ध होत असतात. त्यामुळे शेतकरी बंधूंना लक्षात घ्यायचं आहे की हा सामू आपला ह्या आटोक्यात कसा राहील. आजही मी पाहतोय की माती परीक्षणाद्वारे जर आपण जर पाहिलं तर 60 ते 70% जमिनींचा जो सामू आहे तो जवळजवळ 8पेक्षा जास्त आहे. 50% क्षेत्र त्यापेक्षा 8.5पेक्षा जास्त आहे. आणि हे सामू जर जास्त असेल तर मग ही अन्नद्रव्ये उपलब्ध होणार कशी. आपण खतं त्या ठिकाणी टाकत असतो परंतु खतं टाकल्यानंतर त्याची जी स्थिरता होती पिकांना उपलब्ध होत नाही. त्या स्थिरतेकडे त्या ठिकाणी जमीन अन्नद्रव्ये स्थिर होतात आणि त्या पिकांना उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांच्या सुरुवातीला लक्षातच येत नाही की आपली जमीन म्हणजे अडचणीची आहे. तर अशा ठिकाणी लागवड तर थांबू शकत नाही, लागवड करणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी लागवड कुठल्या पिकांची केली पाहिजे त्याविषयी काय मार्गदर्शन करा तुम्ही? आता बऱ्याच वेळा शेतकरी बंधू असं करतात की आपल्याकडे ज्या पिकाला भाव आहे तो भाव असला की आपण ते पेरायचं. परंतु एक लक्षात घ्या शारपट जमीन झालं की तुम्हाला काहीतरी बंधनं येतात. उदाहरणार्थ काही कडधान्य पिकं असतात. कडधान्य पिकं तर अतिशय महत्त्वाचं असतात कारण ज्यावेळेस ते काढणीला येतात ना सर्व पाला त्या जमिनीमध्ये पडतो. बरोबर. आणि तो जो पाला पडतो ज्याला आपण बेवड म्हणतो ते सूक्ष्म जीवाणूंचं ते खाद्य असतं. आणि मग हे कडधान्य पिकच नेमके ह्या अशा क्षारपट जमिनीमध्ये येत नाही कारण ते फार संवेदनशील असतात. लिंबू आहे, मोसंबी आहे, संत्रा आहे अशा या संवेदनशील असल्यामुळं ह्या जमिनीमध्ये ते पिकं घेऊच नाही. मग त्याच्यामध्ये वाटाणा असेल, तूर असेल, हरभरा असेल, मूग असेल, उडीद असेल तर हे सर्व जी पिकं आहेत हे संवेदनशील आहेत. त्यामुळे अशा या जमिनीमध्ये घेऊ नये. तर त्याऐवजी काय करायचं आहे की ऊस असेल, गहू असेल, पालक असेल, शुगर बीट असेल, आवळा असेल, बोर असेल, खजूर असेल, त्यानंतर काही गवत आहेत जे जनावरांसाठी गवत असतात, कर्नाल गवत असतात. तर हे जे गवत आहेत याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी हे क्षार प्रतिकारक आहेत अशा प्रतिकारक पिकांची आपण त्या ठिकाणी लागवड करायला हवी.
मी एक उल्लेखही केला की वारंवार जी पिकं घेतात, आता ऊस ज्या क्षेत्रामध्ये होतो तिथे आपल्याला दिसून येतं की दरवर्षी ऊस गेला की परत ऊस तर तोही मोठा एक प्रॉब्लेम आहे. तर ही कुठेतरी आवर घातलं पाहिजे का शेतकऱ्यांनी या गोष्टीला? खरं तर शेतकरी याला सुद्धा कळतंय की आपलं दिवसेंदिवस ह्या ऊसाच्या उत्पादनामुळे उत्पन्न कमी कमी होत चाललेलं आहे, पण त्यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण काय करायचं की फेरपालट करणं गरजेचं असतं. त्यामध्ये धेंचा किंवा ताग आपण गाडायचा, किंवा आपण जर खोडवा ठेवला तर त्याच्यामध्ये पाचट जे आहे ते पाचटाचं आच्छादन करायचं. ह्या सर्व गोष्टी आपण करणं आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून ऊस जर आपल्याला करायचा असेल, विशेषतः ऊस हे जे पीक आहे हे कॅनॉल क्षेत्र आणि नदीकाठचं क्षेत्र या ठिकाणी बऱ्यापैकी शेतकरी घेत असतात. परंतु माझं एक विनंती असेल की ऊस यापुढे ठिबक सिंचनाशिवाय करूच नाही. म्हणजे मग काय होतं की पाण्याचा अमर्याद वापर जो आहे तो टाळला जाईल, आणि अमर्याद पाण्याचा वापर जर टाळला तर ह्या जमिनीमध्ये जे काही भौतिक गुणधर्म आहे, रासायनिक गुणधर्म आहे आणि जैविक गुणधर्म आहेत हे तिन्ही व्यवस्थित चांगले आपल्याला सुधारणा करता येईल. आता आपण शेतकऱ्यांना काय नेमकं मार्गदर्शन करू शकतो? शेतकरी बंधूंनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आपण जी माती परीक्षण करणार आहोत त्याचं आपण एक आरोग्य पत्रिका तयार करायची आहे. अच्छा, शासनाची एक योजनाही त्या हो, संदर्भात आहे. शासनाची पण योजना आहे. त्यांच्याकडून सुद्धा आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मृद परीक्षण चाचणी जी प्रयोगशाळा आहे त्यांच्याकडे आपण मातीचा नमुना द्यावा आणि त्यांच्याकडून आपण ही मृद पत्रिका जी आहे ती तयार करून घ्यायची. आता याच्यामध्ये केवळ नुसतं माती परीक्षणच नाही आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं परीक्षण आहे, मातीचं जे आहे ते परीक्षण करून रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म याची सुद्धा नोंद असते. आणि मग हे रासायनिक गुणधर्म कोणते कोणते आहेत की साधारणतः सामूक, क्षार आणि चुनखडी आणि सोडियमचं प्रमाण, याच्यावरून आपल्याला त्या जमिनीचं जे आहे ते वर्गीकरण करून घ्या. आपल्याकडे जर पत्रिका असेल तर आपली जमीन नेमकी कोणती, आपली जमीन क्षारयुक्त आहे का, क्षारयुक्त चोपण आहे का, चोपण आहे का, चुनखडीयुक्त आहे का, हे आपल्याला आरोग्य पत्रिकेवरून माती परीक्षणावर आपल्याला समजणार आहे. आणि त्यानुसार आपण काय करायचं आहे की खतांचा वापर करायचा आहे. प्रश्न असा असतो की आपण ज्यावेळेस आरोग्य पत्रिका पाहतो त्यावेळेस पहिलं शेतकऱ्यांच्या मनामध्ये येतं की मी नेमकं NPK किती टाकू, पण त्यापूर्वी आपण सुधारणेला महत्त्व द्या. कारण जी कार्यक्षमता, जी रासायनिक खतांची कार्यक्षमता जी असते त्या जमिनीची जर सुधारणा आपण जर व्यवस्थित केली तरच त्या रासायनिक खतांची जी कार्यक्षमता आहे ती चांगली असणार आहे. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि शेतकरी बांधवांना अत्यंत चांगलं असं मौलिक असं मार्गदर्शन केलं. तर या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की अतिरेकी सिंचन असेल किंवा अतिरेकी खतांचा वापर असेल यामुळे शेतींचं आरोग्य दिवसेंदिवस खराब होत आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जैविक उपायच करणार आहेत असंच डॉक्टर दुर्गुडे यांनी सांगितलं. तर यांनी दिलेल्या या सूचना, या शिफारसी आहेत, या शेतकरी बंधूंनी अंमलात आणाव्यात आणि आपल्या जमिनी शारपड होण्यापासून वाचवाव्यात याच निमित्ताने आवाहन करतो. आपण इथे आलात सर, सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद. धन्यवाद.